हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या मंगळवार 28 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये प्रियंकाने उमाला मनवण्याचा खूप प्रयत्न केला की मी या घरची आदर्श सून बनवून दाखवेल. माझ्यामुळे या घरची जी नाती तुटली आहे ती नाती मी पुन्हा जोडणार, राघवला घरी घेऊन परत येणार. पण उमाचा अजूनही विश्वास बसलेला नाहीये आणि इकडे राघवसुद्धा अडून बसलाय की काही झालं तरी मी घरी परत येणार नाही. जोपर्यंत आप्पा म्हणजे शिवनाथ मला घरी घेऊन जात नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही. मग राघव अजून किती दिवस घराबाहेर राहणार आणि प्रियंका घरातील सगळ्यांची मनं जिंकू शकेल की नाही, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच श्रीधरला खूप लागलेलं असतं आणि प्रियंका त्याला किती लागलंय ते पाहत असते आणि तेवढ्यात श्रीधरची बहीण तेथे येते, त्याला पाणी आणून देते. श्रीधर तिच्याकडून पाणी घेतो आणि ती तेथून निघून जाते. प्रियंका ही श्रीधरच्या हातावर गरम पाण्याची पिशवी ठेवत असते जेणेकरून त्याला बरं वाटेल. ती खूप दुःखी होते. आपल्या वडिलांनी श्रीधरला एवढं मारलं हे तिला सहनच होत नाही आणि ती म्हणते, पप्पा असं काही करतील हे मला वाटलंच नव्हतं. खूप लागलंय ना तुला? श्रीधर म्हणतो, नाही नाही, एवढं नाही लागलंय. आणि त्यात काय होतं, शेवटी आता पळून जाऊन लग्न केलंय आपण, मग थोडाफार मार तर खावा लागणार, हे तर मी मनात धरून चाललोच होतो. पण श्रीधरची ही मस्करी प्रियंकाला बिलकुल आवडत नाही. प्रियंका ढसाढसा रडत असते. श्रीधरच्या हातावरचे हे व्रण, त्याला होत असलेला त्रास, याचं सगळ्यांचं तिला खूप दुःख झालेलं असतं. प्रियंका म्हणते, हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. मला असं वाटलं की माझे वडील असं कधीच करणार नाही. मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे. त्यांनी आजपर्यंत माझे खूप लाड केलेत, माझा प्रत्येक हट्ट पूर्ण केला. मला असं वाटलं ते थोडे चिडतील, रागावतील, पण तुझ्याबरोबर असं करतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. खरंच त्यांनी खूप चुकीचं केलं आहे. प्रियंका रडत असते आणि श्रीधर तिला शांत करतो आणि म्हणतो, बस बरं इथे. प्रियंका खुर्चीवर बसते. श्रीधर तिला समजावून सांगतो, ते वडील आहेत आणि जर त्यांच्या मर्जीविरुद्ध आपण एवढं मोठं पाऊल उचललंय, मग त्यांचा तो रागवण्याचा हक्क आहे. आणि त्या रागाच्या भरात त्यांनी थोडंफार मारलं आपल्याला तर काय फरक पडतो? माझ्या वडिलांनी नाही मारलं का मला, तसं तुझ्या वडिलांनी मारलं. काही होत नाही, एवढा विचार नाही करायचा. जे झालं ते झालं, आता ते विसरून जायचं. प्रियंका खूप दुःखी असते. हे दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहतात आणि तेवढ्यात श्रीधरचा मोठा भाऊ तेथे येतो आणि श्रीधर त्याच्याकडे पाहून स्माईल करतो. आपल्या भावाच्या हातावरील हे व्रण पाहून त्यालासुद्धा खूप वाईट वाटतं. श्रीधर म्हणतो, दादा एवढं काय नाही लागलंय, काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आणि तो म्हणतो, ठीक आहे, मी गोडाऊनमध्ये जाऊन येतो. आणि हा तेथून निघून जातो. प्रियंकाला खूप वाईट वाटलेलं असतं. प्रियंका दुःखी असते. श्रीधर तिला म्हणतो, एवढं दुःखी व्हायची गरज नाही आहे, सगळं विसरून जायचं. भास्कर हा घराबाहेर फोनवर बोलत उभा असतो आणि त्याच वेळेस भावना तेथे येते आणि भास्कर फोनवर बोलतोय म्हणून तेथेच गप्प उभी राहते. तेवढ्यात श्रीधरचा मोठा भाऊ घराबाहेर निघतो आणि भावनाला पाहून तो तेथेच थांबतो आणि भास्कर त्याच्याकडे पाहत असतो. भास्करला माहिती आहे की या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि त्यांचं लग्न काही झालेलं नाही आहे. त्यामुळे भास्कर हा जाणून बुजून फोन कट करतो आणि भावनाला म्हणतो, तुला उशीर झाला. भावना म्हणते, सॉरी सर, ती बसच नाही मिळाली. तर भास्कर म्हणतो, नाही नाही, त्याबद्दल नाही बोलत आहे. तुला उशीर झाला सत्य कळण्यात. कारण जर तू वेळेवर आली असती ना तर तुला कळलं असतं की तुझं या घरात लग्न न झाल्यामुळे तुझा किती मोठा फायदा झाला आहे. हे घर कसं आहे, या घरातील मुलांचे संस्कार कसे आहेत ना, हे तुला कळलं असतं. म्हणून त्या अर्थाने बोललोय. भावना ही मागे वळून पाहते. हे दोघे एकमेकांकडे पाहतात, खूप दुःखी होतात. भास्कर म्हणतो, जे झालं ना ते चांगलंच झालं. म्हणजे तू थोडक्यात वाचली. कारण या घरातील एका मुलाने एक मुलगी पळून आणली आहे, लग्न केलंय पळून जाऊन तिच्याशी, आणि दुसऱ्या मुलाला त्याच्याच बापाने लात मारून घराबाहेर हाकलून दिलंय. आता तू ज्याच्याशी लग्न करणार होती त्याचा आज न उद्या काहीतरी कळेलच. चल, असं म्हणून भास्कर आतमध्ये निघून जातो. भावना ही मागे वळून पाहते. हे दोघे खूप दुःखी होतात. एकमेकांबरोबर घालवलेले क्षण त्यांना आठवतात. एकमेकांना दिलेलं फूल, एकमेकांच्या प्रेमात ते कसे पडले
हे सगळं त्यांना आठवतं आणि तो दुःखी होऊन तेथून निघून जातो. भावनाला सुद्धा खूप वाईट वाटतं. ती त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण तो काही थांबत नाही आणि निघून जातो. दुसरीकडे पद्माची आई ही घरात देवळासमोर उभी असते आणि खूप दुःखी असते, रडत असते. देवासमोर हात जोडून विनंती करते की माझ्या उमाच्या घरात जे काही होतंय असं काहीच होऊ देऊ नको. माझ्या उमाला आणि तिच्या कुटुंबाला सुखात राहू दे. आई खूप दुःखी असते आणि तेवढ्यात पद्मा तेथे येते आणि आई चक्क माझ्या घरात राहून माझ्या देवासमोर उमा आणि शिवनाथचं कुटुंब सुखी राहावं यासाठी प्रार्थना करतीये. हे काही तिला सहन होत नाही आणि पद्मा म्हणते, अगं आई, किती अश्रू गाळशील आणि कोणासाठी? उमा आणि शिवनाथच्या कुटुंबासाठी. आता काय सांगायचं तुला? अगं, तो शिवनाथ पैसा कमवला म्हणजे काय खरंच आपल्या लेव्हलला आला का तो? अगं, पैसा तर चोर सुद्धा कमवतो दुसऱ्याचे हिसकावून. आणि त्या शिवनाथने सुद्धा तसंच केलंय. शिवनाथने पैसा कमवला आणि आपल्या समोरच त्याने घर बांधलं. आता काय आपण त्याला निमंत्रण दिलं होतं की आमच्या समोर येऊन घर बांध? पण त्याला आपल्या समोरच घर बांधायचं होतं. त्याने जाणून बुजून केलं. कशासाठी? त्यांच्या घरात हे जे तमाशे होते ते दाखवण्यासाठी की त्याचा एक पोरगा कशी दुसऱ्यांची पोरगी पळून आणतो, पळून जाऊन लग्न करतो, एक पोरगा चोऱ्या माऱ्या करतो आणि बाप त्याच्याच पेकाटात लाथ घालून त्याला घराबाहेर हाकलून देतो. हे सगळं दाखवण्यासाठी त्याने आपल्या घरासमोर घर बांधलं का? हे मला बिलकुल पटलेलं नाहीये. हे ऐकून आई खूप दुःखी होते आणि म्हणते, पद्मा बस कर, किती बोलशील त्यांना, बस कर, मला हे नाही ऐकायचंय. पद्मा म्हणते, काय आई, एवढ्यातच? अगं किती अश्रू ढाळशील त्यांच्यासाठी, तेही एका दिवसात? अजून तर त्यांच्याबरोबर खूप काही काही घडायचंय. ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे पुढे काय 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 होतंय? हे ऐकून आईला खूप भीती वाटते आणि पद्मा तिच्या डोक्याला डोकं लावते आणि म्हणते, आई, ही तर फक्त सुरुवात आहे. शिवनाथचं संपूर्ण कुटुंब मी उद्ध्वस्त करणार, त्याशिवाय मी थांबणार नाहीये. असं म्हणून पद्मा तेथून निघून जाते. आईला खूप वाईट वाटतं. थोड्या वेळाने रात्र होते आणि उदय मामा हा सगळीकडे राघवला शोधत असतो. रस्त्याने प्रत्येक माणसाला विचारतो की तुम्ही आमच्या राघवला पाहिलं का, तुम्ही आमच्या राघवला पाहिलं का? पण कुणीही राघवला पाहिलेलं नसतं. तेवढ्यात उदय मामाची नजर गार्डनमध्ये बसलेल्या राघववर जाते. राघव तेथे एकटाच बसलाय हे उदय मामाला दिसतं आणि तो त्याला जोरात हाक मारतो. ए राघव! राघव मागे वळून पाहतो, पण राघव चिडलाय आणि त्याला काही घरी जाण्याची इच्छा नाहीये. उदय मामा राघवच्या शेजारी येऊन बसतो आणि म्हणतो, अरे काय राघव, तू का आता येथेच राहणार आहे का? चल बरं घरी माझ्याबरोबर. पण राघव यासाठी स्पष्ट शब्दात नकार देतो. मामा, मी घरी येणार नाहीये. मामा त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो. अरे तुला माहिती आहे ना दाजींचा स्वभाव कसा आहे. ते 1 दिवस चिडतील, 7 दिवस चिडतील, पण एक ना एक दिवस त्यांच्या मनातला राग निघून जाईल. ते तुला माफ करतील. चल बरं घरी. तर राघव चिडून म्हणतो, त्यांच्या मनातला राग निघून जाईल, पण त्यांच्या मनात माझी जी इमेज आहे ती कशी निघणार? त्यांना असं वाटतं की राघव हा फक्त उनाडक्या करतो. राघव हा काही कामाचा नाहीये. राघव हा फक्त वाईट कामच करतो. ती माझी इमेज कशी पुसली जाणार? त्यामुळे मला त्या घरात परत यायचं नाहीये. हे ऐकून मामाला खूप वाईट वाटतं. मामा म्हणतो, तू चल घरी माझ्याबरोबर आत्ताच्या आत्ता. राघव म्हणतो, येईल ना, मी नक्की घरी येईल. पण मला स्वतः जर आप्पांनी घरी नेलं, मला घरात घ्यायला ते तयार झाले तरच येईल, नाहीतर स्वतःहून मी त्या घरामध्ये येणार नाहीये. हे ऐकून उदयला जबर धक्का बसतो. राघव म्हणतो, आणि हे मी तुला शेवटचं सांगतोय बरं, आता काय करायचं हाच प्रश्न उदयला पडतो. आणि तेवढ्यात राघवच्या मोबाईलवर श्रीधर कॉल करतो. पण राघव फोन कट करतो. मग श्रीधर उदयच्या फोनवर कॉल करतो. उदय फोन उचलतो आणि श्रीधर विचारतो, मामा, सापडला का तुला राघव? मामा सांगतो, हो हो सापडला ना, हे काय माझ्या समोरच उभा आहे. थांब, मी त्याला फोन देतो. आणि मामा फोन स्पीकरवर टाकतो. तेवढ्यात प्रियंका फोन घेते आणि म्हणते, राघव भाऊजी. तेवढ्यात राघव म्हणतो, हो बोला ना वहिनी. तर प्रियंका म्हणते, राघव भाऊजी, तुमच्यामुळे माझं आणि श्रीधरचं लग्न झालं. आज मी या घरची सून म्हणून या घरात आले, पण माझ्यामुळे तुम्हाला हे घर सोडून जावं लागलं. प्लीज तुम्ही ह्या घरी परत या. तुम्ही असं घराबाहेर थांबू नका, मी तुम्हाला विनंती करते. राघव लगेच फोन कानाला लावतो आणि म्हणतो, वहिनी, तुम्ही त्या घरात गेलात, तुमचं आणि श्रीधरचं लग्न झालं याचा मला खूप आनंद झाला आहे.
पण मी त्या घरी परत येऊ शकत नाही. तुम्हाला दोघांना हॅप्पी मॅरिड लाईफ. तर प्रियंका म्हणते, भाऊजी असं काय करताय? प्लीज तुम्ही या ना घरी परत. तुम्ही असं घराबाहेर राहू नका. नाहीतर मला अपराधासारखं वाटतंय की माझं आणि श्रीचं लग्न झालं म्हणूनच तुम्हाला हे घर सोडून जावं लागलं. आणि मी या घरात आले, पण तुम्ही या घराबाहेर राहताय हे मला सहन होणार नाहीये. प्लीज घरी परत या, प्लीज घरी परत या. श्रीधर फोन घेतो आणि म्हणतो, वहिनीचं ऐक. मोठ्या भावाचं नाही ऐकलं तरी चालेल, पण मोठ्या वहिनीचं ऐकशील ना? ये लवकर घरी. परंतु राघव यासाठी स्पष्ट शब्दात नकार देतो. प्रियंका म्हणते, भाऊजी प्लीज तुम्ही माझा शब्द खाली पडू देऊ नका. प्लीज घरी या. परंतु राघव स्पष्ट शब्दात नकार देतो. वहिनी माफ करा, पण मी तुमचं ऐकणार नाहीये. मला हट्ट करू नका. मी नाही घरी येणार आणि तुम्हाला पुन्हा एकदा हॅप्पी मॅरिड लाईफ असं म्हणून राघव फोन कट करतो. प्रियंका आणि श्रीधरला वाईट वाटतं. मामाला सुद्धा वाईट वाटतं. प्रियंका रडत असते. श्रीधर तिला समजावून सांगतो, प्रियू जाऊ दे. तो तसाच आहे, हट्टी आहे, पण आज न उद्या त्याचा आणि आप्पांचा दोघांचा राग कमी होईल आणि तो नक्की घरी येईल. तू टेन्शन घेऊ नको. हे सगळं उमा ऐकते आणि उमाला सुद्धा खूप वाईट वाटतं की आपला राघव हा आता घराबाहेरच राहणार आहे. तो घरी परत यायला तयार नाहीये. तिला सुद्धा याचं खूप टेन्शन येतं. इकडे पद्माच्या घरी रुद्रने चक्क शिवनाच्या कुटुंबाचा फोटो असलेला एक केक मागवलेला असतो आणि या केकचेच तो फोटो काढत असतो. तेवढ्यात भास्कर आणि पद्मा तेथे येतात. असा शिवनाच्या कुटुंबाचा फोटो असलेला केक पाहून पद्मा तर खुश होते, पण भास्कर चिडून म्हणतो, ओ चिरंजीव, काय अक्कल वगैरे आहे का नाही तुम्हाला? हे काय सेलिब्रेशन आपलं आणि फोटो त्या शिवनाच्या कुटुंबाचा? भास्कर खूप चिडतो. तर पद्मा म्हणते, ए भास्कर कशाला चिडतोय त्याच्यावर? तर भास्कर म्हणतो, अगं पण ताईडे. तर पद्मा म्हणते, अरे त्याने एक नंबर काम केलंय. म्हणजे आज मी माझ्या हाताने त्या शिवनाच्या कुटुंबाच्या चिंधड्या चिंधड्या करणार. मग खऱ्या आयुष्यात असो किंवा फोटोमध्ये मला त्याच्या कुटुंबाचे तुकडे करायला खूप आवडतात. असं म्हणून पद्मा एक चाकू घेते आणि या चाकूने हा केक कापते. म्हणजे संपूर्ण शिवनाचं कुटुंब ती असं कापते, छिन्न विछिन्न करून टाकते. हे पाहून भास्कर आणि रुद्रला खूप आनंद होतो आणि पद्मा ही एकदम राक्षसींसारखी हसू लागते. भास्कर म्हणतो, अरे वा चिरंजीव, माझ्या तर हे लक्षातच नाही आलं. काय भारी आयडिया केली तुम्ही. पद्मा म्हणते, खरंच रुद्र, मजा आली मजा आली. आत्यावर गेलायस तू, पण हो या आत्यावर बरं का, त्या नाही. सगळे हसू लागतात आणि पद्मा या दोघांनाही केक भरवते. भास्कर म्हणतो, चला आता मी माझं काम करून येतो. कसं सेलिब्रेशन दणकेबाज व्हायला पाहिजे ना. बर्फ घेऊन येतो. आणि भास्कर बर्फ घ्यायला जातो. पद्मा ही कसला तरी विचार करत करत आपली बोटं चाटत बसते. इकडे बिचारी उमा मात्र आपल्या घरातील देवळासमोर उभी असते आणि म्हणते, ए खंडेरावा, काय सांगू तुला आता. मी आज दिवा लावला नाहीये. तुला सुद्धा असं वाटलं असेल की ज्या घरात नेहमी दिवा लागतो त्या घरात आज दिवा का नाही लागला. आणि तेवढ्यात प्रियंका, श्रीधर सगळे तेथे येतात. उमा ही देवाशी बोलत असते. उमा म्हणते, कसा दिवा लावू मी? त्या घरात कसा दिवा लावू ज्या घरातील नाती विस्कटली आहेत? त्या घरात कसा दिवा लावू ज्या घरात जो मुख्य माणूस आहे, या घराचा कर्ता धर्ता आहे, त्याला मान वर करून घराच्या बाहेर पडता येत नाहीये, चार लोकांसमोर सन्मानाने जाता येत नाहीये? त्या घरात कसा दिवा लावू ज्या मुलांना आम्ही लहानचं मोठं केलं, चांगले संस्कार दिले, पण शेवटी त्यांनीच आमची मान खाली घातली, त्यांनीच आमच्या मनाविरुद्ध लग्न केली, दुसऱ्यांच्या मुलाला घरी पळून आणलं. हे सगळं बोलताना उमा खूप दुःखी होते. श्रीधर, प्रियंका हे सगळं ऐकत असतात आणि त्यांना खूप वाईट वाटतं. उमा म्हणते, कसा दिवा लावू मी ज्या घरामध्ये माझा मुलगा नाहीये? माझ्या मुलाला या घरातून बाहेर काढलं गेलंय आणि तो आता घरी परत येत नाहीये. त्यामुळे माझी दिवा लावण्याची इच्छाच नाहीये. खंडेराया, आता तूच काहीतरी चमत्कार कर आणि माझ्या घराची विस्कटलेली घडी पुन्हा बसू दे. जी नाती एकमेकांपासून दुरावली गेली आहेत, ती नाती एकमेकांच्या जवळ येऊ दे. सगळं काही आधीसारखं होऊ दे. आमचं जे घर आदर्श कुटुंब होतं, सगळे काही सुखाने गुण्यागोविंदाने एकत्र राहत होते, त्या सगळ्यांना पुन्हा परत एकत्र येऊ दे. असं म्हणून उमा रडू लागते.
खंडेरायासमोर हात जोडते, डोळे बंद करते. श्रीधर आणि प्रियंकाला खूप वाईट वाटतं, कारण कुठेतरी या दोघांच्या लग्नामुळेच कुटुंबाची ही अवस्था झाली आहे. या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं, त्यामुळेच शिवनाथला कोठेही तोंड दाखवायला जागा राहिलेली नाहीये. या दोघांना लग्नासाठी मदत केली, म्हणूनच शिवनाथने राघवला घराबाहेर काढलं आणि आज तो घराबाहेर राहतोय. संपूर्ण कुटुंबाची घडी विस्कटली आहे ती या दोघांच्या लग्नामुळेच, हे प्रियंका आणि श्रीधरला समजलेलं असतं. प्रियंका याच गोष्टीचा विचार करत असते. उमा ही देवासमोर हात जोडून रडत असते. आपलं कुटुंब आधीसारखं होऊ दे यासाठी प्रार्थना करत असते. आणि तेवढ्यात प्रियंकाच्या मनात काहीतरी येतं. प्रियंका पुढे येते. उमा ही डोळे मिटून उभी असते आणि प्रियंका चक्क काडीपिटी घेते आणि खंडेरायासमोर असलेला हा दिवा पेटवते. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. उमा ही डोळे उघडते. तेवढ्यात शिवनाथ सुद्धा तेथे येतो आणि ज्या मंदिरातला दिवा मी नाही लावत होते, तो दिवा प्रियंकाने लावलाय हे पाहून उमाला खूप राग येतो. शिवनाथ, श्रीधर हे सगळं पाहत असतात आणि आता उमा काय करेल याचीच भीती त्यांना वाटत असते. प्रियंका उमाला म्हणते, मला खरंच माफ करा. मी या घरात आले आणि या घराची घडी विस्कटली. मला माहिती आहे की जे काही होतंय ते फक्त माझ्यामुळे होतंय. मी आणि श्रीधरने असं पळून जाऊन लग्न करण्याचा विचार केला. मी या पद्धतीने या घरची सून म्हणून आले, म्हणून तुम्हाला इतकं दुःख होतंय. या घरातली नाती दुरावली गेली आहेत, सगळे एकमेकांपासून दुरावले गेले आहेत. पण मी तुम्हाला वचन देते, मी या घरची आदर्श सून बनून दाखवेल. मी या घरात दुरावली गेलेली सगळी नाती पुन्हा जवळ आणणार. या घरामध्ये जे काही माझ्यामुळे घडतंय ते सगळं मी ठीक करणार. राघव भाऊजींना या घरात परत घेऊन येणार. या घरातली सगळी मुलं ही गुण्यागोविंदाने एकत्र नांदतील, सुखी राहतील, यासाठी मी प्रयत्न करणार. हे ऐकून श्रीधर आणि घरातील सगळ्यांना खूप आनंद होतो. प्रियंका म्हणते, आई. पण तेवढ्यात उमा तिला हात दाखवते, गप्प बसवते. त्यामुळे सगळ्यांनाच वाईट वाटतं आणि उमा ही प्रियंकाला ठणकावून सांगते, मी तुला मला आई म्हणण्याचा अधिकार दिलेला नाहीये, कारण मी तुला अजूनही या घरची सून म्हणून स्वीकारलेलं नाहीये. प्रियंका गप्प बसते. श्रीधर, शिवनाथ या सगळ्यांना वाईट वाटतं आणि उमा ही रागारागाने तेथून निघून जाते. शिवनाथसुद्धा तेथून निघून जातो. मग श्रीधर आणि प्रियंका हे दोघेच तेथे असतात. प्रियंकाला खूप वाईट वाटतं की उमाने तिला सून म्हणून स्वीकारलेलं नाहीये आणि प्रियंका तेथेच खंडेरायासमोर उभी राहते आणि श्रीधर तिच्या खांद्यावर हात ठेवतो, तिला धीर देतो आणि मग हे दोघेही हात जोडतात, नमस्कार करतात. जरी उमाने तिला स्वीकारलेलं नसलं तरीसुद्धा काही करून मला या घरची आदर्श सून बनायचं आहे. उमा, शिवनाथ, घरातील सगळ्यांच्या मनात जे दुःख आहे, जो राग आहे, तो दूर करायचा आहे आणि आदर्श सून म्हणून दाखवायचं आहे. घरातील जी नाती दुरावली गेली आहे ती परत आणायची आहे, असा निर्धार प्रियंका करते आणि श्रीधरची तिला साथ असते. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, सुना इति घरा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. उमा खूप दुःखी आहे, पण प्रियंकाने ठरवलंय की काही करून ती या घरामध्ये सगळी नाती पुन्हा एकदा जोडणार, या घरची आदर्श सून बनून दाखवणार. परंतु हे एवढं सोपं असणार नाहीये. त्यासाठी प्रियंकाला खूप प्रयत्न करावे लागतील, एवढं मात्र नक्की. फ्रेंड्स, या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर सुना इति घरा या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की प्रियंका ही चक्क पहाटे 5 वाजता उठणार, विहिरीतून पाणी काढणार, झाडलोट करणार, सडा रांगोळी काढणार, घरातील सगळी कामं करणार आणि हे पाहून उमा आणि शिवनाथ या दोघांना आश्चर्य वाटेल. शिवनाथ हा प्रियंकाला विचारणार, प्रियंका, तुला हे सगळं करायला कुणी सांगितलं? तर प्रियंका सांगेल, मला असं वाटलं की या घरामध्ये पहाटे उठून सुनेने सगळी कामं करायची असतात, झाडलोट करायची असते, सडा रांगोळी करायची असते, जेवणाचं नाश्त्याचं बघायचं असतं, तेच सगळं केलं मी. शिवनाथ विचारतो, तुला हे सगळं कुणी करायला सांगितलं होतं की तू तुझ्या मनाने केलं? आणि प्रियंका सांगेल, मला हे सगळं श्रीधरने करायला सांगितलं होतं. तेव्हा शिवनाथ खूप चिडणार आणि म्हणणार, माझ्या घरच्या सुनांनी पहाटे लवकर उठून
घरातली ही सगळी कामं केलीच पाहिजेत असा माझा कोणताही हट्ट नाही आहे. जशी माझी मुलगी या घरातली ही सगळी कामं पहाटे उठून करत नाही, तशाच माझ्या सुनासुद्धा आहेत आणि त्यांनीही असं कोणतंही काम त्यांच्या मर्जीशिवाय करू नये असंच माझं मत आहे. आणि हे ऐकून प्रियंकाला खूप छान वाटणार, कारण आपल्या मुलीसाठी जो न्याय तो सुनेसाठी असं त्यांनी सांगितलंय, शिवनाथने सांगितलंय. त्यामुळे प्रियंका खुश होईल. फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिवनाथ आणि उमा हे आदर्श सासू सासरे आहेत आणि ज्या दिवशी ते प्रियंकावरचा राग सोडून देतील त्या दिवशी प्रियंकासाठी हे घर तिच्या माहेरापेक्षा जास्त भारी असेल यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि सुना इति घरा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.